रोशनी, एक गोष्ट सांगू, मी इथे फक्त ताल से ताल मिलासाठी नाही आलोय. मी कोणाचा तरी शोध घेतोय. हा तिचा पत्ता आहे. मला समजतच नाहीये की मी कोणाची मदत घेऊ. पण खरी गोष्ट तर ही आहे की मी रेवाला, मोगॅम्बोला कोणालाही नाही सांगितलंय. माहित नाही का, पण तुम्हाला सांगितलं. रोशनी, तुम्ही आम्हाला पत्ता शोधायला मदत कराल का? रोशनी, एक गोष्ट सांगू, मला वाटतं तुम्ही थोड्या विचित्र आहात. नाही, मला म्हणायचंय की मुलगी असून सुद्धा इतर मुलींसारख्या अजिबात नाही आहात. आपण आतापर्यंत 20 मिनिटं सोबत चालतोय आणि तुम्ही या 20 मिनिटात एक शब्द पण तोंडातून नाही काढला. जर कोणी दुसरी मुलगी असती ना, आपली सर्व लाईफ स्टोरी सांगितली असती, नाही तर माझी स्टोरी विचारली असती. मी माझ्या बाबतीत असं सांगणार तरी काय? माझ्या आयुष्यात असं काहीच नाहीये, काहीच खास नाहीये. अगदी सामान्य आयुष्य. जर तुम्ही सांगू नाही शकत तर विचारू तरी शकता. पहिल्यांदाच एका अशा मुलीला भेटतोय जिला बोलण्यामध्ये इंटरेस्टच नाहीये. फॅसिनेटिंग. रोशनी, तुम्ही मला पसंत नाही करत. आय मीन, माझ्याशी बोलणं पसंत नाही करत. ते असं काहीच नाहीये. तर मग आपण अजूनला डीजे विषयी विचारलं का नाही? तुम्ही आधीच सांगून टाकलं होतं की हे तुमचं सिक्रेट मिशन आहे, तर मी जबरदस्ती काही विचारू शकत नाही ना. म्हणूनच तुम्ही इतरांपासून वेगळे आहात आणि म्हणून कदाचित मी तुमच्यासमोर जास्त वेळ खोटं नाही बोलू शकत. नेहमी खरंच सांगतो. चला, तुम्ही नाही विचारत तर मीच सांगतो. आपण जिला शोधतोय ना, ती माझ्या डीजेची मुलगी आहे. दाईजा, माझी दाईजा. मी त्यांना माझ्या मॉमपेक्षा जास्त मानतो. आयुष्यभर त्यांना स्माईल करताना पाहिलं आणि काही दिवसांपूर्वीच मला कळलं की त्यांना एक मुलगी आहे आणि त्या आपल्या मुलीला खूप मिस करतात, तिची आठवण काढतात. तेव्हाच मी एक डिसिजन घेतला की मी त्यांच्या आयुष्यातले सर्वात मोठं सरप्राईज त्यांना देईन. त्यांच्या मुलीची भेट घडवी. आणि हा शोध मला इथपर्यंत घेऊन आला. तुम्हाला माहिती, डीजे पासून रेवापर्यंत कोणाला काहीच नाही माहिती, तुमच्याशिवाय. आता कशाही प्रकारे मी या पत्त्यावर जेव्हा जाईन ना, सगळं काही ठीक होईल. ते तुमच्या पत्त्यापर्यंत पोचलो. हो, हाच आहे तो पत्ता. थँक्यू सो मच. थँक्यू. रोशनी, तुम्ही आत नाही येणार? ते तुम्हाला तुमचा पत्ता सापडलाय, तिथे माझं काय काम? तुम्ही जा. अगं कम्मो, ए कम्मो, अगं काय झालं आई? कशाला एवढा गोंधळ घालते? हे बघ, आज दसरा आहे. दरवाजासाठी एक फुलांचं तोरण मागव. जय हो आई, जय हो. कम्मोचा चेहरा पाहिला की आईला मोलकरीणच आठवते. आई, आता तू सांग, काय काय सांभाळू मी? जेवणाचं बघू का घरचं बघू का मी माझ्या दोन्ही पोरांना सांभाळू? अगं ती महाराणी गेले ना रोशनी मंदिरात, तिला सांगू शकली नाहीस का की दरवाजाला येताना एक तोरण घेऊन ये म्हणून? कम्मो, जितकं पचेल ना तितकंच बोल. फालतूची बडबड नको करूस. राहिली गोष्ट तोरणाची ना, तर मग तू बघच, माझी पोर न बोलताच घेऊन येईल.
ओ बघा आली. ये ये फुलकुमारी ये. कुठे गेली होतीस? सोनीपत? मला वाटतंय सोनीपतच्या मंदिरात गेली असशील, हो ना? अगं कम हो, तिला जरा दम तरी घेऊ दे ना, आत्ताच तर आली ती. तुझं राहू दे हा आई. काय ग पोरी, तुला माहित आहे ना की आज दसरा आहे आणि तू मंदिरात गेली होतीस. येताना दरवाजासाठी तोरण आणलं असतंस. बुवाजी, मी घेऊन आले. आता बोल, तू काय बोलशील? घेऊन आली ना. राम राम. अरे राम राम, आतमध्ये ये ना. बस. अम्माजी, आज एकापेक्षा एक चांगल्या साड्या घेऊन आलोय मी. नाही नाही, आम्हाला कोणतीही साडी नको. अहो अम्मा, आज दसरा आहे, एक तरी साडी घ्यायलाच पाहिजे. अरे सांगितलं ना भाऊ, नाही पाहिजे साडी. बरं ठीक आहे अम्मा, माझा कालचा हिशोब करा, मी निघतो. आणतो हा मी. हे घ्या भाऊ पैसे. हे काय करता भाऊ? काल माझ्याकडनं 25,000चा माल घेतला आणि तुम्ही मला 8,000 देताय. बाकीचे पैसे तुम्ही उद्या येऊन घेऊन जा. जर तुमच्याकडे पैसे नव्हते तर इतक्या साड्या घ्यायची गरज काय होती? आणि त्या ताई कुठे गेल्या? त्यांना बोलवा, काल तर त्या पैसे द्यायला तयार होत्या, त्यांच्याकडून घेतो मी. अहो नाही भाऊ, शांतपणे बोला तुम्ही. पाहुणे आहेत त्या आमच्या. मी तुम्हाला शब्द देतो, उद्या या आणि पैसे घेऊन जा. हे पा भाऊ, मी कर्नलचा नाहीये, मी इथे माल विकायला आलोय. सणासाठी मला पण माझ्या घरी जायचं आहे ना. तुम्ही काहीही करा, पण मला माझे उरलेले पैसे द्या. तुमचे पैसे. इतक्या मुश्किलीनं पत्ता मिळाला, आता माणसं नाही सापडत. मला विचारून. एक्सक्यूज मी, बोला भाऊ, कोणाला भेटायचंय तुम्हाला? चौहान साहेबांची मुलगी इथेच राहते का? होय, ते तर इकडेच राहतात, पण काही कामासाठी बाहेर गेलेत ते. आता 2-4 दिवसात परत येतील. अहो पण भाऊ, तुम्ही कोण? तुम्ही बँकवाले तर नाही ना? नाही, वहिनीने सांगितलं होतं की कोणी बँकवाले येतील म्हणून, तेव्हा त्यांचा नंबर घेऊन ठेवा म्हणून. हो हो, मी बँकेतून आलोय. राईट. हो 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 हो, मग तुमचा नंबर देऊन ठेवा मला. जशा ते येतील मी तुमचं बोलणं त्यांच्याशी करून देतो. हे घ्या, हा. पण आठवणीने द्या. हो, ठीक आहे, ठीक आहे. थँक्यू. एक मिनिट, पहिले हे सांग की पैसे तुझ्याकडे आले कुठून? कम्मो, तू मोठ्या चौकशा सुरू केल्यास. गप्प बस. अगं कमीत कमी त्याला जाऊ तर दे. अच्छा, निघतो अम्मा. ए थांब, कुठे चाललास? आत्ता जे 8,000 दिले तुला, त्याचं काय? चल, एक चांगली साडी दाखव. हो हो, ठीक आहे अम्मा. आई, आता ही साडी कोणाला पाहिजे? मी कल्याणीसाठी घेते. तिला पण चांगलं वाटलं पाहिजे. काल ज्या साड्या दाखवल्या होत्या ना,
त्यातलीच दाखव एखादी चांगली. दे आण. अहो अम्मा, ही साडी 9,000ची आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणता तर 8,000 मध्ये देतो मी. हा, निघतो अम्मा. राम राम. राम राम. पहिले हे सांगून जा की हे पैसे तुझ्याकडे आले कुठून. तोंड उघड तुझं. ते बुवाजी, हे पैसे मी दर महिन्याला घर खर्चातून वाचवत आले. बस तेच दिले. माझ्या चेहऱ्यावरून मी तुला मूर्ख वाटते का? आजपर्यंत मी फुटकी कवडी नाही जमवू शकले आणि या महाराणीने बँक उघडली आहे आणि त्यात 25,000 जमा केलेत. नाहीतर असं नाहीये ना की कुठे जाऊन गुण उधळतेस. कम्मो, बंद कर तुझं थोबाड. तमाशा केल्याशिवाय तुला जेवण पचत नाही ना? हा, मला विचारून हे सर्व केलंय. सुरिंदर, दर महिन्याला ही तुझ्या पगारातून काही पैसे शिल्लक ठेवत असते आणि बघ, ते पैसे वाचवल्यामुळे आज कामाला आले की नाही. नाहीतर कोणी एक फेरीवाला 4 गोष्टी ऐकून गेला असता. आणि कम्मू, अगं तुला तर शरम वाटली पाहिजे. शरम. 2 तरुण मुलं असताना सुद्धा भावाच्या घरातल्या भाकऱ्या तोडत बसलीस. आई, मला लाज आहे म्हणून हिला विचारतीये, कुठून आणलेस इतके पैसे? कम्मो, जर तुला घराची इतकीच पर्वा आहे ना, तर मुकाट्याने गप्प बस. पण भाऊ, मला जे सांगायचं ते मी सांगितलं. ठीक आहे भाऊ, आता तुम्ही बघा आणि तुमची पोरगी बघेल, आई बघेल आणि तिची नात बघेल. मला काय देणं घेणं नाहीये. पोरी, आता हस जरा. सर्व काही ठीक होईल. बघ, आजपासून सुरुवात चांगली झाली ना. आज शुभ दिवस आहे. सुरेंदर पहिल्यांदाच तुझ्या बाजूनी बोललाय. जा, खीरपुरी बनव आणि दरवाजावर तोरण लाव. हा बैजू कुठे गेला सकाळी सकाळी? आज तर एकदम सलमान भाई सारखा दिसतोय मी. बॉडी पण मस्त दिसते. सुवासाऐवजी घाण वासच येतोय. पण रंग तर रेवाजींना पसंत येईल. बघूनच खुश होतील. जय बजरंग बली, उघड रेवाच्या मनाची गल्ली. आकर्ष भाऊनी काय सांगितलं होतं? सरप्राईज. येताच सरप्राईज देईन. येतच असतील, मी लपूनच बसतो. बैजू, मी हाँ हाँ, ओ बैजू, हे सगळं काय आहे? ते रेवाजी तुम्हाला हॉट पिंक
गुलाबी पसंत आहे ना तर मी विचार केला की तुमच्या रंगात रंगून जाऊ. मला माहित होतं मला इतकं प्रेम करणार एक दिवस नक्कीच भेटेल. खरंच माय हॉट पिंक. मला वाटतं मी इथेच विसरले. व्हॉट द हेल? तू इथे काय करतोयस? रेवाजी तुमच्यासाठी गुलाबी गुलाब. रेवाजी लांब करे. मला वाटलं की आनंदाने उकळ्या फुटतायत तुम्हाला. जस्ट शट अप. तुझी नाही फालतू फुलं घेऊन पळ इथून. ब्लडी फुल. एक तर मला माझा फोन मिळत नाहीये आणि मला रिहर्सलला पण लेट होतोय. रेवाजी आज तर दसरा आहे. आज कुठली रिहर्सल आहे? व्हॉट दसरा? दसऱ्याचा अर्थ असा थोडंच आहे की काम बंद करायचं. नाही मॅम, बैजू भाऊ खरंच बोलतायत. दसरा कर्नालच्या लोकांचं खूप मोठं फेस्टिवल आहे. जत्रा पण भरते. संध्याकाळी दुर्गा मातेचं विसर्जन पण करतो आम्ही. आणि मला सकाळपासून सर्वच पार्टिसिपंटचे फोन येऊन गेलेत की आज ते रिहर्सलसाठी नाही येऊ शकणार. सो मी तेच तुम्हाला सांगायला आलो होतो. हो गॉड, आय डोंट अंडरस्टँड. या लोकांचा उद्या इतका इम्पॉर्टंट डे आहे आणि यांना हे दसऱ्याचं पडलंय. डोंट वरी मॅम, एजे सरांनी सर्वांना इतकं चांगलं ट्रेन केलंय की गडबड तर होणारच नाही. आय कांट बिलीव्ह की आकर्ष अशा स्टुपिड लोकांमध्ये टाइम वेस्ट करतोय. तसं बैजू भाऊ पिंक ना बरं दिसतोय की नाही? कमाल दिसतंय. बरा तर दिसतोय मी आज एकदम. मीच जातो समजवायला. रेवाजी रेवाजी अगं नीलला खीर तरी दे. नाही दीदा, मी घरून जेवून आलो. काय झालंय तुला? शेवयाची खीर खायला तर तडफडत असतोस, ती पण रोशनीच्या हातची. आणि आज नाही खाणार? अगं कम्मो, तू मुलीकडच्यांना विचारलंस का किती लोक येणार आहेत आपल्या बैजूला बघायला? अगं हो आई, हे तर मी विचारायचंच विसरले. एक काम करते, त्यांना फोन करते. मला ना आता राहवतच नाहीये. नमस्कार दीदा. कोण? नील, ये बेटा. सुखी राहा. कशा आहात तुम्ही? हो ठीक आहे, सुखी राहा. तू बोल. हा? मस्त आहे. झालंय यार एकदाच, आता काही नाही राहिलं. लावून टाकलं एकदाच, बघून घे जरा. अच्छा जरा अच्छा. बसू दे हा. मला. अरे हे काय घेऊन आलास? ते दीदा अम्माने थोडंसं सामान पाठवलंय रोशनीला दसऱ्याची भेट म्हणून. बरं बरं, मानावंच लागेल हो. कल्याणी कोणत्याच कामात चूक करत नाही. आई मी काम करते, मी पाहते. हा अगं काय? हा? हा, झुमके किती सुंदर आहेत. कम्मो ठेवते. अगं जिच्यासाठी आणलं आहे तिला तर पाहू दे पहिला आणि खुश होऊ दे. घे आई, तुझ्या लाडकीचे सामान बघायचा मला पण शौक नाहीये. जेव्हा पाहावं तेव्हा कमो कमो करत असतेस. नेहमीच ऐकवते मला. मीच सापडते हिला. आई, तू कमो पण ना. कमो. अगं रोशनी, हो दीदा. हे बघ पोरी, तुझ्या सासूने किती आदराने दसऱ्याची भेट पाठवली तुझ्यासाठी. खूप छान आहे दीदा. पापाजी, पापाजी खीर. अज्जू भैया. अगं नीलला खीर तरी दे. नाही दीदा,
मी घरून जेवण जेवून आलोय. पोट भरलंय माझं. काय झालंय तुला? शेवयाची खीर खायला तर तडफडत असतोस, ती पण रोशनीच्या हातची. आणि आज नाही खाणार? दीदा, मी बैजू भैयाला खीर देऊन येते. उम्हम. गोष्ट काही वेगळीच आहे. नाही दिदा, सगळं काही ठीक आहे. तसं काहीच नाहीये. मी खाऊ शकतो, खरं म्हणजे ही खीर नीलची आहे. पण नील तर इथे नाहीये. तुमची भेट झाली? कुठे? तिथे गेल्यावर कळलं ते लोक 3 दिवसांसाठी बाहेर गेले. जेव्हा परत येतील तेव्हाच भेटू शकेन. चिंता नका करू. जिला तुम्ही शोधत आहात ती तुम्हाला नक्की भेटेल. तुम्हाला कसं माहीत? असं म्हणतात, ज्याला आपण हार न मानता पुन्हा पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करतो, नशीब त्याची आपल्याशी भेट घडवूनच आणते. खरंच? थँक्यू माझी मदत केल्याबद्दल. दीदा नेहमी म्हणते, कुणाला चांगल्या कामात मदत केल्याने खूप पुण्य मिळतं. आणि एका आईला तिच्या मुलीला भेटवणं यापेक्षा जास्त पुण्य कोणतं असेल? हे तर 100 पुण्यांच्या बरोबर आहे. चिंता नका करू. आता सर्व जगच तुम्हाला तिची भेट घडवण्यासाठी मदत करेल. जगाचं सोडून द्या, तुमचं सांगा. माझं काय, मी तर तुमच्या बरोबरच आहे. मन खुश केलं तुम्ही. या गोष्टीवर काही गोड खाऊया? मी हे खाऊ शकतो? नाही, ते खरं तर ही खीर नीलसाठी आहे. पण नील तर इथे नाही. तुम्ही इतकी छान भेट पाठवलीये. आमचं पण कर्तव्य आहे ना की तुम्हालाही भेट देण्याचा. अहो, आईने तर तुमच्यासाठी खूप छान साडी घेतलीये. ती साडी माझ्या डोळ्यासमोर आली नाही पाहिजे. आकाशच्या लाईफ मध्ये चाललंय काय शोधावंच लागेल. हे काय? कविता चौहान. आता कोण आहे ही कविता चौहान?